नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी मधील एक नवीन पाठ पाहणार आहोत. मुलांनो, आजपर्यंत आपण अनेक साहसी कथा ऐकलेल्या असतील, पण मी आज तुम्हाला एक आगळीवेगळी साहसी कथा सांगणार आहे. ही कथा आहे कुंदा नावाच्या मुलीची. तिच्या साहसाचे वर्णन या पाठातून केले आहे. आपल्या पाठाचे नाव आहे कुंदाचे साहस. या पाठाचा थोडक्यात परिचय मी तुम्हाला सांगते बघा मुलांनो. कुंदा पोहण्यात खूप पटाईत होती. एका रविवारी सोना नदीच्या काठावर कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळत होत्या. इतक्यात लहानगी रझिया पाण्यात पडली. कुंदाने तिचा जीव वाचवला. कुंदाच्या या धाडसाचे सर्वांनी कौतुक केले. तर मुलांनो, सुरुवातीला या पाठातील परिच्छेद मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि तो समजावून देखील सांगणार आहे. पावसाळ्याचे दिवस होते. झाडे, शेते सर्वच हिरवीगार झाली होती. सर्वत्र प्रसन्न वातावरण होते. गावातल्या सोना नदीला भरपूर पाणी आले होते. पावसामुळे नदीचा प्रवाह वाढत होता. आज रविवार. कुंदाच्या शाळेला सुट्टी होती. सुट्टीचा दिवस असल्यामुळे कुंदा आणि तिच्या मैत्रिणी नदीच्या काठावर खेळायला गेल्या होत्या. कुंदा वयाच्या 8व्या वर्षीच पोहायला शिकली होती. पाहता पाहता ती पट्टीची जलतरुणपट्टू बनली होती. नदीकाठच्या कडुनिंबाच्या मोठ्या झाडाखाली सगळ्या मैत्रिणी हसत बागडत खेळत होत्या. दूरवर शेतात शेतकरी व काही बायका कामात मग्न होत्या. पावसाळ्याचे दिवस होते म्हणून झाडे, शेते हे सर्वच कसे झाले होते? हिरवीगार झाले होते आणि सर्वत्र प्रसन्न असे वातावरण झाले होते. प्रसन्न या शब्दाचा अर्थ काय आहे मुलांनो? छान किंवा टवटवीत. सारे वातावरण कसे झाले होते? उत्साही झाले होते. गावातल्या सोना नदीला भरपूर पाणी देखील आले होते आणि पावसामुळे नदीचा प्रवाह हा वाढत होता. पाऊस पडल्यामुळे नदीचा प्रवाह हा वाढत होता. प्रवाह या शब्दाचा अर्थ काय आहे मुलांनो? ओघ. नदीला पाणी वाढत चालले होते. आज रविवार. कुंदाच्या शाळेला सुट्टी होती आणि सुट्टी असल्यामुळे कुंदा आणि तिच्या मैत्रिणी नदीकाठावर खेळायला गेल्या होत्या. कुंदा ही वयाच्या 8व्या वर्षीच ही पोहायला शिकली होती. पाहता पाहता ती पट्टीची जलतरुणपट्टू बनली होती. पट्टीची जलतरुणपट्टू म्हणजे पोहण्यात एकदम ती तरबेज झाली होती. नदीकाठच्या कडुनिंबाच्या मोठ्या झाडाखाली या सगळ्या मैत्रिणी खेळत होत्या. नदीकाठी एक कडुनिंबाचं झाड होतं आणि या झाडाखाली या सगळ्या मैत्रिणी हसत खेळत तिथे खेळत होत्या. दूरवर शेतात शेतकरी व काही बायका काम करत होत्या. दूरवरच शेतात काही बायका व शेतकरी तिथे काम करण्यात मग्न होते. मग्न होते म्हणजे गुंग होते ते आपले काम करण्यामध्ये. खेळता खेळता लहानगी रझिया व नीला नदीकडे केव्हा गेल्या ते कळलेच नाही. इकडे कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळण्यात दंग होत्या. एवढ्यात नीलाचा मोठमोठ्याने रडण्याचा व ओरडण्याचा आवाज आला. एवढ्यात नीलाचा मोठमोठ्याने
रडण्याचा व ओरडण्याचा आवाज आला मुलांनो. धावा धावा लवकर या, रजिया पाण्यात पडली. कुणीतरी वाचवा हो, ही हाक कुंदाच्या कानावर पडल्याबरोबर ती धावतच नदी किनारी पोचली. खेळता खेळता लहानशी रजिया जी आहे ही कधी नदीकडे गेली ते तिला कळलेच नाही. नदीकडे कोण गेलं मुलांनो? रजिया व नीला या खेळता खेळता नदीकाठी कधी गेल्या हे कळलंच नाही. इकडे कुंदा व तिच्या मैत्रिणी या खेळण्यात दंग होत्या म्हणजे गुंग होत्या या खेळण्यामध्ये. आणि एवढ्यात नीलाचा मोठमोठ्याने रडण्याचा ओरडण्याचा आवाज कुंदाच्या कानावर आला. धावा धावा लवकर या, रजिया पाण्यात पडली. कुणीतरी वाचवा हो, ही हाक कुंदाच्या कानावर पडली. नीला ही ओरडायला लागली, रडायला लागली. धावा धावा लवकर या, रजिया पाण्यात पडली. कुणीतरी वाचवा हो, ही हाक कुंदाच्या कानावर पडल्याबरोबर ती धावतच नदी किनारी पोचली. कोण पोचलं नदी किनारी? कुंदा पोचली. मुलांनो, तुम्ही देखील माझ्या मागे वाचण्याचा प्रयत्न करायचे मुलांनो. चला आता आपण पुढचा परिच्छेद पाहूया. आजूबाजूचे लोक आवाज ऐकून नदीकडे धावू लागले. मुलींचा गलका वाढला होता. कुंदा धावत येऊन काठावर क्षणभर उभी राहिली. रजिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती. आजूबाजूचे लोक आवाज ऐकून नदीकडे आले, नदीकडे धावू लागले आणि मुलींचा गलका वाढला. गलका वाढणे म्हणजे मुलांनो गोंधळ वाढणे. गलका वाढणे याचा अर्थ काय आहे? गोंधळ वाढणे. कुंदा धावत येऊन काठावर एक क्षणभर थांबली. तिथे कुंदा ही काठावर येऊन एक क्षणभर थांबली आणि रजिया पाण्यात गटांगळ्या खात होती. गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती. आता गटांगळ्या खाणे म्हणजे काय मुलांनो? पाण्यात खालीवर होणे. गटांगळ्या खाणे म्हणजे पाण्यात रजिया ही वर खाली होत होती आणि पाण्याच्या ओघाबरोबर ती पुढे पुढे वाहत चालली होती. तर मुलांनो, या परिच्छेदामध्ये कोणते कठीण शब्द आलेले आहेत? बघा, गलका वाढणे म्हणजे गोंधळ वाढणे. गटांगळ्या खाणे म्हणजे पाण्यात खालीवर होणे. आणि प्रवाह या शब्दाचा अर्थ काय आहे? ओघ. कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली व सरसर पोहत रजियाच्या दिशेने निघाली. तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले. अरे रे रे, रजिया बुडते आहे. एवढीशी कुंदा, तिला कशी वाचवणार? लोक जोरजोरात ओरडत होते. कुंदा, पाण्याचा वेग वाढतो आहे, माघारी फिर. जमलेली माणसे ओरडत होती. कुंदाला फक्त रजिया दिसत होती. कसेही करून तिला वाचवायचे एवढाच विचार तिच्या मनात होता. कोणाचेही शब्द तिच्या कानावर पडत नव्हते. भरभर पोहत कुंदा रजियाजवळ पोहोचली. रजिया घाबरली होती. तिच्या नाकातोंडात पाणी गेले होते. रजिया, घाबरू नको, मी आले आहे. आता फक्त माझ्या दंडाला घट्ट धर. कुंदाने रजियाला काठाकडे आणले. तोवर लोकांनी मोठा दोर पाण्यात सोडला होता. कुंदाने त्याला धरले. सर्वांनी या दोघींना बाहेर काढले. ही बातमी गावभर पसरली. कुंदाने पटकन नदीच्या पात्रात उडी घेतली. आता पात्र म्हणजे काय मुलांनो? नदीच्या दोन्ही काठांमधले पाणी. कुंदाने कशाचाही विचार न करता तिने त्या नदीच्या पात्रामध्ये
उडी घेतली आणि सरसर पोहत ती रजियाच्या दिशेने निघाली. आजूबाजूचे लोक जमा झाले होते, म्हणजे गोळा झाले. आजूबाजूचे लोक हे गोळा झाले आणि म्हणत होते, अरे अरे रे, रजिया बुडते आहे आणि एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार. लोक जोरजोरात ओरडत होते. कुंदा, पाण्याचा वेग वाढतो आहे. लोक कुंदाला ओरडत होते की कुंदा, पाण्याची गती ही वाढत चालली आहे, पाणी वाढत चाललेलं आहे. माघारी फिर. माघारी फिर म्हणजे परत पाठीमागे ये. जमलेली माणसे कुंदाला ओरडत होती, पण कुंदाला फक्त रजिया दिसत होती. मुलांनो, कसेही करून तिला वाचवायचे होते, एवढाच विचार तिच्या मनात होता. कोणाचेही शब्द तिच्या कानावर पडत नव्हते. कानावर पडणे म्हणजे मुलांनो ऐकू येणे. कोणाचेही शब्द तिच्या कानावर पडत नव्हते. भरभर पोहत कुंदा ही कुठे पोचली? रजियाजवळ पोचली. रजिया ही घाबरलेली होती आणि तिच्या नाकातोंडात पाणी गेले होते. मग कुंदा रजियाला म्हणते, रजिया, घाबरू नको, मी आले आहे. आता तू काय कर, फक्त माझ्या दंडाला घट्ट धर. कुंदाने रजियाला काठाकडे आणले. तोपर्यंत लोकांनी काय केलं होतं? पाण्यात मोठा दोर सोडला होता. कुंदाने त्याला धरले व सर्वांनी मिळून या दोघींना बाहेर काढले आणि ही बातमी गावभर पसरली. गावभर पसरली म्हणजे पूर्ण गावामध्ये ही बातमी पसरली होती, माहिती झाली होती. ही बातमी रजियाच्या घरीही पोहोचली होती. तिची आई धावत आली. त्या दोघी सुखरूप पाहून तिने दोघींना घट्ट कवटाळले. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. कुंदा, आज तुझ्यामुळेच माझ्या रजियाचा जीव वाचला. केवढी धाडसी मुलगी आहेस तू. ही बातमी रजियाच्या घरापर्यंत पोहोचली होती. तिची आई धावत पळत नदीकाठी आली आणि त्या दोघींना सुखरूप पाहून, सुखरूप म्हणजे मुलांनो सुरक्षित पाहून तिने त्या दोघींना घट्ट कवटाळले, घट्ट मिठी मारली आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आनंदाश्रू म्हणजे मुलांनो आनंदाने डोळ्यातून पाणी येणे. मग रजियाची आई काय म्हणाली कुंदाला की कुंदा, आज तुझ्यामुळेच माझ्या रजियाचा जीव वाचला आहे. माझ्या रजियाचे प्राण वाचले आहेत, हे केवळ तुझ्यामुळेच झाले आहे. तू केवढी धाडसी मुलगी आहेस. ती म्हणते की तू केवढी धाडसी मुलगी आहे, केवढी शूर मुलगी आहे, असे रजियाची आई कुंदाला म्हणते. आता बघा मुलांनो, या परिच्छेदामध्ये आलेले काही कठीण शब्दांचे अर्थ: सुखरूप, सुरक्षित, कवटाळणे म्हणजे मिठी मारणे, आनंदाश्रू म्हणजे आनंदाने डोळ्यात पाणी येणे. तर हे होते या परिच्छेदामध्ये आलेले काही कठीण शब्दांचे अर्थ. रजियाने कुंदाला मिठी मारली. तोवर कुंदाचे आईबाबा आले होते. कौतुकाने व अभिमानाने त्यांनी मुलीला जवळ घेतले. आज साऱ्या गावात कुंदाच्या साहसाची चर्चा होती. साऱ्यांच्या कौतुकाच्या वर्षावाने कुंदा आनंदून गेली होती. रजियाने काय केले? कुंदाला मिठी मारली आणि तोपर्यंत कुंदाचे आईबाबा तिथे आले होते. कौतुक व अभिमानाने त्यांनी आपल्या मुलीला जवळ घेतले. आज साऱ्या गावात कुंदाच्या या धाडसाची, साहस म्हणजे धाडस, हिम्मत, या कुंदाच्या धाडसाचीच चर्चा चालू होती आणि साऱ्यांच्या कौतुकाच्या वर्षावाने कुंदा आनंदून गेली होती. कुंदा ही खुश झाली होती, प्रसन्न झाली होती. तर मुलांनो, कुंदाचे साहस हा पाठ
आपण इथे पाहिलेला आहे. या पाठात आलेले काही कठीण शब्दांचे अर्थ पाहूया मुलांनो. बघा, साहस, धाडस, प्रसन्न, उत्साही, प्रवाह, ओघ, पट्टीची, तरबेज, जलतरणपट्टू, पोहणारी, काठ, किनारा, पात्र, नदीच्या दोन्ही काठामधले पाणी. बघा मुलांनो, मी शब्दार्थ परत तुम्हाला वाचून दाखवते. तुम्हाला हे शब्दार्थ लिहायचे आहेत मुलांनो. साहस, धाडस. तुम्ही देखील माझ्याबरोबर म्हणायचे आहेत मुलांनो हे शब्दार्थ. प्रसन्न, उत्साही, प्रवाह, ओघ, पट्टीची, तरबेज, जलतरणपट्टू, पोहणारी, काठ, किनारा, पात्र, नदीच्या दोन्ही काठांमधले पाणी. तसेच मुलांनो आणखीन काही शब्दार्थ आहेत बघा. जमा झाले, गोळा झाले, वेग, गती, माघारी, परत, बातमी, वार्ता, कवठाळले, मिठी मारली. तर हे होते मुलांनो या पाठात आलेले काही कठीण शब्दांचे अर्थ. तसेच काही वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ देखील इथे मी तुम्हाला सांगते बघा. मग्न असणे म्हणजे गुंग असणे. गलका वाढणे म्हणजे गोंधळ वाढणे. गटांगळ्या खाणे पाण्यात खालीवर होणे. कानावर पडणे ऐकू येणे. बघा, इथे काही वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ देखील मी तुम्हाला सांगितलेले आहेत. मग्न असणे, गुंग असणे, गलका वाढणे, गोंधळ वाढणे, गटांगळ्या खाणे पाण्यात खालीवर होणे, कानावर पडणे ऐकू येणे. बघा मुलांनो, आता आपण आणखीन एक प्रश्न इथे पाहणार आहोत. खालील आकृतीत गुलाबाच्या फुलाला 8 विशेषणे लावली आहेत. बघा, पुढील आकृतीत गुलाबाच्या फुलाला 8 विशेषणे लावली आहेत. ती आपल्याला समजून घ्यायची आहेत. बघा, इथे तुम्हाला गुलाबाचं चित्र दाखवलं आहे, हो की नाही? आणि याला 8 विशेषणे लावली आहेत. मग ती आपल्याला समजून घ्यायची आहेत. बघा, काय येतं पहिलं. आता याचे उत्तरं मी तुम्हाला सांगणार आहे. काय आहे? ताजे गुलाब, टवटवीत गुलाब, सुंदर गुलाब, लाल भडक गुलाब, नाजूक गुलाब, रंगीत गुलाब, टपोरे गुलाब, सुवासिक गुलाब. तर हा प्रश्न होता मुलांनो. खालील आकृतीत गुलाबांच्या फुलाला ही 8 विशेषणे लावली आहेत. ती समजून आपल्याला घ्यायची होती आणि लिहायची होती. बघा, पुन्हा एकदा हे तुम्हाला हा प्रश्न तुम्हाला वाचायचा आहे. ताजे गुलाब, टवटवीत गुलाब, सुंदर गुलाब, लाल भडक गुलाब, नाजूक गुलाब, रंगीत गुलाब,
टपोरे गुलाब आणि सुवासिक गुलाब. बघा, आता आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत. पोहण्यामध्ये तरबेज असलेल्या व्यक्तीला जलतरणपटू म्हणतात. पोहण्यामध्ये तरबेज असलेल्या व्यक्तीला काय म्हणतात? जलतरणपटू म्हणतात. या प्रकारचे खालील शब्द वाचा व त्यांच्या योग्य जोड्या लावा. बघा, प्रश्न लक्षात आला का मुलांनो तुम्हाला? पोहण्यामध्ये तरबेज असलेल्या व्यक्तीला जलतरणपटू म्हणतात. या प्रकारचे खालील शब्द वाचायचे आहेत व त्यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. आता इथे अ गटमध्ये काही प्रश्न दिलेले आहेत आणि ब गटमध्ये याची उत्तरे दिलेली आहेत. आता मुलांनो, इथे मी तुम्हाला जोड्या जुळवून दिलेल्या आहेत. बघा, क्रिकेट खेळण्यात पटाईत. क्रिकेटपटू. क्रिकेट खेळण्यात पटाईत. काय आहे याचं उत्तर? क्रिकेटपटू. मी याचं उत्तर तुम्हाला इथे दिलेलं आहे मुलांनो. धावण्यात पटाईत म्हणजे कोण? धावपटू. भाषण करण्यात पटाईत म्हणजे कोण? वक्ता. आता पुढचा प्रश्न पाहूया मुलांनो. कंसातील वाक्यप्रचार दिलेल्या वाक्यात योग्य ठिकाणी वापरा. इथे तुम्हाला कंसामध्ये 2 वाक्यप्रचार दिलेले आहेत. ते तुम्हाला योग्य ठिकाणी वापरायचे आहेत मुलांनो. चला तर, दंग होणे, गलका वाढणे हे 2 वाक्यप्रचार इथे दिलेले आहेत मुलांनो. बघा, पहिला प्रश्न आहे, शाळेची सुट्टी झाल्याबरोबर शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा गलका वाढला. शाळेची सुट्टी झाल्याबरोबर शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा गलका वाढला. कोणता वाक्यप्रचार आला मुलांनो याच्यामध्ये? गलका वाढणे. बघा, इथे लाल अक्षरामध्ये दाखवले की नाही तुम्हाला? परीक्षा असल्यामुळे मुले अभ्यासात दंग झाली. परीक्षा असल्यामुळे मुले ही कशी अभ्यासात दंग झाली आहेत. आता बघा मुलांनो, पाठ वाचून तुम्हाला कुंदाचे कोणकोणते गुण जाणवले ते लिहायचे. आता आपण कुंदाचे साहस हा पाठ पाहिलेले आहेत. तर आपल्याला पाठ वाचून कुंदाचे कोणकोणते गुण जाणवले ते आपल्याला लिहायचे आहेत. आता बघा, कुंदाचे कोणकोणते गुण जाणवले ते आपल्याला लिहायचे आहेत. साहसी, प्रसंग अवधानता, तत्परता, धैर्यवान. तर हे कुंदाचे गुण आपल्याला जाणवले आहेत मुलांनो या पाठातून. अशा प्रकारे मुलांनो, आज आपण कुंदाचे साहस हा पाठ पाहिला आहे. या पाठात कुंदाच्या या धाडसाचे, या साहसाचे सर्वांनी कौतुक केले, हो की नाही मुलांनो? तर मुलांनो, हा धडा तुम्हाला वाचायचा आहे. तसेच मी या धड्यामध्ये तुम्हाला काही शब्दार्थ सांगितलेले आहेत, ते देखील तुम्हाला वाचायचे आहेत. तसेच काही वाक्यप्रचार देखील मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत, त्याचा देखील तुम्हाला अभ्यास करायचा आहे मुलांनो. तसेच योग्य जोड्या लावा हा देखील प्रश्न मी तुम्हाला इथे सांगितलेला आहे. तसेच आपण एक प्रश्न देखील पाहिलेला आहे, पाठ वाचून तुम्हाला कुंदाचे कोणकोणते गुण जाणवले ते आपल्याला
लिहायचे होते मुलांनो, तो देखील आपण इथे प्रश्न लिहिलेला आहे, हो की नाही? तर अशा प्रकारे मुलांनो, कुंदाचे साहस हा पाठ तुम्हाला समजला असेल अशी मी आशा करते. धन्यवाद मुलांनो.